ह्यांचं काय चाललं होतं मध्ये शॉर्टच्या मध्ये सिन्सिअरिटी. दिलीप काकाच्या नाकात ऐक ना, दिलीप काकाच्या नाकात कापूस होता ना, ते असे उडवायचे मध्ये करून, तो कापूस लांब जाऊन पडायचा. मग अंड्या बोलायचा नाही अजून अजून लांब जाईल ते. वर्षाची एक अतिशय सुंदर भेट आपल्या साठी येते. पंचक हा सिनेमा रिलीज होतोय आणि सगळी अतिशय दमदार अफलातून अशी सगळी टीम आता माझ्या सोबत आहे. सगळ्यांचं खूप स्वागत आहे फ्री प्रेस जर्नल आणि नवशक्तीच्या ऑफिस मध्ये. तुम्ही जे काय आलायत मला हा उत्साहच फार आवडतो. 5 तारखेला पंचक रिलीज होतोय. आदिनाथ आधी तूच श्री गणेशा कर की अर्थात म्हणजे माधुरी दीक्षित यांची निर्मिती असलेला हा सिनेमा आणि एक अतिशय छान कुटुंबाची गोष्ट आम्हाला बघायला मिळते. तर आधी तूच सांग की या टीम सोबत एकत्र येणं आणि इतकं सुंदर भाग होणं, नव्या वर्षाची भेट तुम्ही प्रेक्षकांना देताय, त्यासाठी आधी काय सांगशील? काय सांगू, मेजवानी आहे सगळ्या कलाकारांची ह्या फिल्ममध्ये आणि जुगलबंदी असणार आहे पडद्यावरती, तुम्हाला ऑडियन्स म्हणून बघायला मिळणार आहे. धमाल कॉमेडी आहे, निखळ मनोरंजन होणार आहे तुमचं, दुसरं काहीच नाही. सुंदर विषय आहे जो जयंत चढार आणि राहुल आवटे लेखक दिग्दर्शक आणि विषय ह्यांचा होता. कारण ही जी गोष्ट आहे मला वाटतं त्याच्याबद्दल हे दोघं बेटर सांगतील, पण या गोष्टीवरती हा सिनेमा आधारित आहे. त्याच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने अशी गोष्ट घडली होती, त्यावरून तो इन्स्पायर झाला आणि ही गोष्ट रचली पंचकची. पंचक म्हणजे पंचांगात असा एक योग येतो, असा एक मुहूर्त लागतो कधी कधी की त्या क्षणी जर काही झालं असेल, म्हणजे जन्म झाला त्या मुहूर्तावर तर मग वर्षभरात 5 जन्म होऊ शकतात. जर मृत्यू झाला तर वर्षभरात त्याच घरात किंवा घराच्या म्हणजे नातेवाईकांच्या जवळपास 5 मृत्यू संभव होऊ शकतात. आणि ही भीती ह्या घरात निर्माण होते की आता काय होणार, आणि त्या भीतीची ही सर्कस म्हणजे पंचक. म्हणजे तिची टॅगलाईन आहे आता कोणाचा नंबर, तर आता कोणाचा नंबर लागणार आहे. तर ह्या भीतीवर बांधलेला हा एक आउटस्टँडिंग सिनेमा आहे, एक सिच्युएशनल कॉमेडी आहे जी खूप सुंदरपणे ह्या दोघांनी साकारली आहे आणि आम्ही सगळ्यांनी म्हणजे ती जगली आहे. खरंच नाही, तुमचा उत्साह आणि ती टीम अर्थातच जमदार आहे. त्यामुळे जयंत आधी यासाठीच तू तिथे जिंकलायस की या सगळ्या अतिशय भारी कलाकारांना तू एकत्र आणलेला आहेस आणि अर्थात छान वरदहस्त माधुरी मॅमचा लाभला. तो सगळंच आम्हाला सांग की कधी सुरुवात झाली आणि काय तू कोकणाचा आहेस का त्या घरात तुझ्या कधी असं काही घडलं होतं? नाही, माझे मित्र कोकणातले बरेच आहेत. म्हणजे मी आता कोकणात जायला लागलो ती गोष्ट वेगळी, पण माझे मित्र लहानपणापासून कोकणातले आहेत, त्यामुळे एक जनरल बॅकग्राऊंड कोकणातलं काय असतं ते माहिती होतं. पण येस, प्रसंग माझ्या घरी घडला होता आणि गंमत अशी झाली की ही टॅगलाईन आहे आता कोणाचा नंबर, तर तो रात्री झोपताना युजली दिवसभराची कामं होतात आणि मग रात्री आपण झोपताना आपले आपले विचार चालू असतात. तर तसा तो विचार यायला लागला की आता कोण. आणि पहिल्यांदा त्याचं खरंच मला भीती वाटायला लागली. काही दिवस टेन्शन होतं आणि मग त्याची गंमत घ्यायला लागलो मी. आणि मग मला काही याच्यावर काय हे केलं, मग मी राहुलला भेटलो. राहुलला म्हटलं, राहुल असं काहीतरी डोक्यात येतंय. तर त्याला पण ते ऐकताना खूप गमतीशीर वाटलं. एक थर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू त्यालाही तो मिळाला. एक मुळात तुझ्यात पण असल्यामुळे कुठेतरी तू त्या दृष्टीने पाहिलंस का या घटनेकडे? आता आळेकर सरांनी दिले त्यामुळे ते आलेले, ते आलंच आहे आपल्यात. कुठेतरी महानिर्वाणची आठवण यायल्याशिवाय राहत नाही आणि तुम्ही आळेकर सरांनाही खेचून आणलं. तर तो इन्सिडेंट मला नक्की सांग, काय होता? काय नाही, सरांना मी म्हटलं सर असं काहीतरी करतोय, तर सर म्हणाले हां बरं आहे, कर. मग ते झालं आणि मग आम्ही त्यांना सांगितलं असं आहे. त्यांना ऐकवली स्क्रिप्ट. ते खूपच त्यांनी एन्जॉय केलं ते. आणि ते म्हणाले की अशा पद्धतीचं काही आलेलं नाही, हां बघा तुम्ही, बघा आता. ओके, असं त्यांची ती पहिली रिॲक्शन होती आणि ते लगेचच तयार झाले. आणि माधुरी मॅम कशा आणि तिथपर्यंत कसं? माधुरी मॅमचा प्रवास फारच म्हणजे नितीन वैद्य आहे ना, नितीन वैद्यला मी म्हटलं की असं काहीतरी आमचं डोक्यात चाललं आहे. नितीन म्हणलं ठीक आहे, तू झालं की मला सांग. मग राहुलकडे गेलो, आमचं डेव्हलप झालं. राहुलने सगळं स्क्रिप्ट लिहिलं पहिला आणि मग आम्ही नितीनला ऐकवलं
तर नितीन असा फार काही पटकन बोलत नाही, तो असा एवढा हसत राहतो. आणि मग तो म्हटला मी तुला 7 दिवसात सांगतो. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, आता असतं. तर तसं आम्ही मग बाकी काय करायचं काय नाही याचं प्लॅनिंग चालू होतं. तर तिसऱ्या दिवशी नितीनचा फोन आला की आपण डॉक्टर आसगावकरांना ऐकूयात आणि बघूया त्यांची रिॲक्शन काय होती. आणि मग आम्ही डॉक्टरांकडे गेलो आणि डॉक्टर तर म्हणजे नितीनपेक्षा थोर, म्हणजे ते कधीच काहीच तोंडावरती रिॲक्ट करत नाहीत. हां तोवर तुझ्या पोटात गोळा असं, हां नुसतं हां हां झालं, ओके भेटू आपण, चल टाटा. मी गेलो आणि 2 दिवसांनी डॉक्टरांचा फोन आला की आपण माधुरी मॅमना ऐकवायची स्क्रिप्ट. आणि माधुरी मॅमना ऐकवायची म्हटल्यानंतर बघ म्हणजे असं तिथेच 2 दिवसाच्या आधीच पोटात मोठा गोळा आलेला होता की माधुरी दीक्षित हे नाव आत्तापर्यंत फक्त पडद्यावर बघितलेलं आहे आणि त्यांना स्क्रिप्ट नरेशन डायरेक्ट, म्हणजे हाय हॅलो वगैरे सगळं ठीक आहे, पण एक फॅन मुवमेंट असते ना, ती फॅन मुवमेंटच्याही पलीकडे, कारण स्क्रिप्टच नरेट करतो ना आपण, एका थोर नटीला स्क्रिप्ट नरेट करतोय, तर हे फारच वेगळं होतं. आणि गेल्यानंतर मग बाकी सगळं राहुलने स्वतःच्या खांद्यावर घेतलं तिकडे गेल्यानंतर. आणि त्यांना पहिल्याच भेटीत आवडले. हो लगेचच ताबडतोब त्यांनी आपण हे करतोय असं सांगितलं. फर्स्ट हाफ ऐकवल्यावर मला साधारणपणे कल्पना आलेली, कारण त्यांची जॉ लाईन आणि चिक्स दुखायला लागली, स्माईल लपून राहत नाही आणि त्यांनी सांगितलं की थोडा वेळ आपण ब्रेक घेऊया, माझी जॉ लाईन दुखायला लागली आहे. सो तिथे कुठेतरी आम्हाला वाटलं होतं की वी आर गोईंग ऑन अ करेक्ट वे. आणि फिल्म पूर्ण नरेट झाल्यावर त्यांनी इमिजिएटली आम्हाला सांगितलं की दिस हॅज टू बी अ थिएट्रिकल रिलीज. प्रोड्युसर माधुरी असल्यामुळे सगळ्यांचे फॅन मोमेंट्स आहेत त्याकडे सगळ्यांचे, कारण माधुरी दीक्षित ही सगळ्यांसाठी एक आयकॉन. आम्ही लहानाचे मोठे झालो यार, रादर आम्ही तरुण झालो माधुरी बिकॉज ऑफ माधुरी दीक्षित. आय मीन शी वॉज दी ओरिजिनल दिवा यार ऑफ बॉलिवूड. तर सगळ्यांचे अनुभव आहेत, माझाही आहे. तुला तर डबल चान्स मिळाला. मला तर डबल धमाका था मेरे लिए, डबल धमाका था. कारण माझी दुसरी फिल्म होती आणि माझी आणि जयंतची अशी ओळख नव्हती फार, त्यांनी माझं कामही आधी बघितलं नव्हतं आणि फार आमचं काही असं इंटरॅक्शन झालं नव्हतं. तर त्याच्या डोक्यात कोणतरी वेगळं होतं कास्टिंग, त्यांनी मला ते कधी सांगितलं नाही पण. आणि मी एडीसीचं शूटिंग करत होतो लंडनमध्ये, तिकडे मला आसगावकरांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की आधी आपण अशी फिल्म करतोय. हो का, अच्छा ऐकूया ना आपण स्क्रिप्ट. हे बघ ऐकूया नंतर, आधी ऐक. माधुरी दीक्षित आणि डॉक्टर नेने ह्यांनी डिरेक्टरला सांगितलं की जर आदिनाथ असेल तरच आम्ही करणार. मी आहे, मी आहे, मला काही ऐकायचं नाही आहे. त्यानंतर मी 2 दिवस झोपलो नाही. म्हणजे इट इज सच अ बिग मोमेंट, सच अ बिग फॅन मोमेंट फॉर मी की माधुरी दीक्षित माझ्यावर विश्वास ठेवते. दॅट वॉज माय फॅन मोमेंट. गोड मोमेंट असेल ती. असे अनेक फॅन मोमेंट मला हिची पण, दीप्तीची पण, प्रत्येकाच्याच त्याकडे तर येणारच आहे मी. आणि आता मी अर्थात दीप्ती आणि आनंद दोघंही इथे आहेत. दीप्ती अर्थात वेगवेगळ्या भूमिका तू करतेच आहेस, यावर्षी बऱ्याच नाळ आणि आता पुढच्या वर्षी लगेच पहिलीच भेट ही असणार आहे. सो या फिल्मचा भाग होणं किती इंटरेस्टिंग होतं. खूप इंटरेस्टिंग आणि होतं. ही फिल्म तुझ्याकडे कशी आली? तेच आदिनाथचं फॅन मोमेंटचं कंटिन्युएशन आहे. त्यांनी आदिनाथला मागून घेतलं आणि मी माधुरी दीक्षितला मागून घेतलं असं मला वाटतं. कुठे मॅनिफेस्ट वगैरे केला होतास का? म्हणजे नाळचा एक स्पेशल शो त्यांच्यासाठी ठेवला होता आणि त्या पाहून आल्यानंतर रडत रडत बाहेर आल्या, तर मी बाहेर उभी होते पहिला भाग. आणि बाहेर आल्यानंतर आधी तिला पटकन लक्षातच आहे, कारण लुक थोडा वेगळा आहे. आणि जसं त्यांना कळलं की अरे ही तीच पार्वती आहे, तिने मला इतकी घट्ट मिठी मारली आणि मला तिच्या त्या वॉर्मथमधून असं वाटलं की सच अ गुड सोल. तर काही होऊ शकतं का देवा, कॅन आय मॅनिफेस्ट की माझं काही असोसिएशन असेल आणि मी आणि माधुरी मॅम कुठेतरी एकत्र येऊ असं. आणि काही दिवसातच मला यांचा फोन आला होता डॉक्टर आसगावकरांचा की अशी फिल्म आहे आणि असं कॅरेक्टर आहे, तर तू करशील का. म्हटलं नेकी और पूछ असं होतं माझं. आणि आय थिंक इट वर्कड. सो तुम्ही जे मनात आणता, विचार करता, तो पॉझिटिव्हच असला पाहिजे, तो चांगलाच असला पाहिजे आणि नेवर से नेवर असं तो मोमेंट झाला. आणि मला ऑफकोर्स मी लुक टेस्ट दिली, आमच्या रिहर्सल्स झाल्या, कारण तसं कॅरेक्टर मी कधीच केलं नव्हतं. त्यामुळे मलाही त्याच्यावर विश्वास बसायला की मी हे करू शकेन. बरेच टेस्ट दिले आणि मग माझ्या हातात. आनंद, मला माहिती आहे की तू तर इतकी अफाट कामं करतोस, इतकी छान छान तुझ्या भूमिका असतात, पण या सिनेमाचा भाग होणं तुझ्याहीसाठी किती एक गोड होतं. कुठेतरी एक माधुरी मॅमचं कनेक्शन असणं, जयंत वेठारसारखं दिग्दर्शक असणं, हे सगळंच किती गोड होतं. अर्थातच
आधी निर्माते कोण आहे ते सांगितलं नव्हतं. आम्ही एक चित्रपट करतोय. जयंताचा मला आधी फोन आला होता आणि जयंतानी मला विचारलं होतं की एक चित्रपट आहे आणि आपण असं असं करतो आहे. मला वाटतं त्या म्हणजे साधारण आजूबाजूलाच आजगावकर आणि नितीन आणि तुम्ही सगळ्यांनी तो एक तेव्हा कास्टिंग चाललं होतं आणि त्यांनी मला सांगितलं होतं की एक कोकणाच्या बॅकग्राऊंडवरची हे आहे आणि म्हणणार आहे मामा मला कसं येणार, मला काही फार ते ती भाषा म्हण किंवा ते येत नाही वगैरे. म्हणून कॅरेक्टर आपण करून कोकणचं सरकॅझम येतं. हां आणि सरकॅझम मला जगातला येतो त्याच्यात कोकणाचं काय. पण त्यातली सगळ्यात धमाल गोष्ट जी होती ती निदान माझ्यासाठी तरी अशी होती की मी ह्याच्या आधी कधीच कुठल्याच चित्रपटाचं असं मॉकशूट केलं नव्हतं. तर इंटरेस्टिंग गोष्ट होती अशी की सगळे कलाकार एके दिवशी एक सीन होता जो सिनेमातही आहे तो तसाच्या तसा सीन यांनी एक हॉल घेतला होता मला वाटतं आपण आणि कॅमेरा मुवमेंट्स कुठे असतील इथपासनं तो सीन सगळा कसा होईल, तू कुठे बसलायस आणि अख्खाच्या अख्खा रिहर्स केला गेला आणि त्याचं कटिंग काय असेल ते राहुल त्याच्याशी बोलत होता आणि आणि मला त्या प्रोसेसमध्येच खूप मजा आली. आणि मी त्याला तेव्हा पण म्हटलं होतं की नाही वाटलं तर सांग बाबा, असं काही नाही आहे की, पण मलाही इंटरेस्टिंग वाटतं आहे. पण मला अत्यंत अभिमान आणि आनंद या गोष्टीचा आहे की त्या वेळेला तिथे काम करणारा प्रत्येक जण सिनेमात होता. म्हणजे असं कोणालाच झालं नाही की ह्या नको तो घेऊया किंवा बरोबर ना तिकडेच जमलं सगळं तिकड्यांचा मेतकूट तिथे. सो मी म्हणलं की आपण खूप काम वेगवेगळी कामं करत असतो डेफिनेटली, पण अशा पद्धतीचं काहीतरी काम आलं की जरा मजा येते. जयंतचा पहिल्यांदा फोन आला की रे असं असं मस्त कोकणातली फिल्म आहे तर तुला करायची आहे. अरे म्हटलं अरे आत्ताच माझी एक तर नोकरी आहे, पोस्टात कामाला आहे, काढतील मला कामावरून. म्हणजे माझं नुकतं ते जय मल्हार, बाळू मामा असं चालू होतं आणि ते सगळी तारेवरची कसरत चालू होती. तारका ॲडजस्ट करणं, ऑफिसला जाणं आणि त्याच्यात म्हणाला की 18 ते 20 दिवसाचं काम. अरे म्हटलं मला काढतील कामावरून, तुम्हाला कामावरनं काढलं तरी चालेल पण ही फिल्म सोडू नकोस. तर हे म्हटलं काय असेल म्हटलं एवढा जयंत म्हणतो म्हणजे काहीतरी गंमत नक्कीच असणार. आणि त्याने मला ज्या अर्थी कास्ट केलं म्हणजे काहीतरी विचार करूनच केला असेल. आणि त्या दिवशी मी पहिल्यांदा तालमीला गेलो आणि ही सगळे दिग्गज मंडळी तिथे पाहिल्यानंतर मी हवाक झालो. अरे म्हटलं काहीतरी सॉलिड असणार आहे आपल्या वाटेला, म्हटलं पण करायची. नोकरी तर काय होईल ते बघू नंतर. आणि माधुरी मॅम सोबतचा मोमेंट काय, आय एम शुअर काहीतरी स्पेशल असणार आहे. नाही स्पेशल असं नाही, पण आम्ही ज्या दिवशी म्हणजे साधारण 15 दिवस शूटिंग केल्यानंतर प्रचंड पाऊस पडला होता त्याच दिवशी माधुरी मॅम आले होते आणि माझं त्याच दिवशी पॅकअप होतं. म्हणजे पॅकअप झाल्यानंतर मग 4-5 दिवसानंतर पुन्हा तसं मला 3 ते 4 वेळा जावं लागलं. पावसामुळे ती काही माझे ट्रिकी सीन होते ते करायचे होते, ते काही करता आले नाही. तर मग आमची ते प्रोडक्शनवाले म्हणाले की माधुरी मॅम येते, मी बॅग वगैरे जाऊ ती 7:30ची आहे ना, 9:30ची गाडी माझी बुक करा, मी 9:30ला जातो. पण त्याला धक होने लगा तुम्हाला मिलके जाते फिर. काय कुटुंब त्यांनी निवडलंय बघ. दिलीप काका, ती मोठी पिढी सतीश, पण फार येस, दिलीप प्रभावळकर, सतीश आळेकर, भारती आचरेकर, मी, नंदिता पाटकर, आदिनाथ, तेजश्री प्रधान, सागर, संपदा जोगळेकर, आशिष, दीप्ती आणि बाप्पा विद्याधर जोशी, जे गावातलं अजून एक महत्त्वाचं पात्र, आणि त्याच घरातले अर्थातच गणेश आणि आरती. ही कास्ट आहे, फॅमिली ट्री अख्खा सांगितलेला आहे. नाही मुद्दामच सांगितलं कारण आता मगाचपासून म्हणत होतो की आपण इतक्या दिग्गज कलाकार, जे खरंच आहे की ही जी वरची 3 लोक आहेत हे इतके, आणि ह्या सगळ्यांना तिथे मॅनेज करणं आणि त्या सगळ्यांना तिथे त्यांच्या कामाचा न्याय देणं. म्हणजे मी तुला सांगू का, हे खरंच आहे की एवढे सगळेजण असल्यानंतर सेटवर गंमत होणारच आहे, मजा होणारच आहे. खरी मजा हे सगळ्यांना योग्य न्याय देऊन प्रत्येकाचं कॅरेक्टर नीट बसवणं, आणि ती जी गंमत होती आम्हाला ती जास्त इंटरेस्टिंगली सिनेमात आली असेल असा आमचा विश्वास आहे. सुदैवानं तेव्हा माझ्याकडं बाकी काही फारसं काम नव्हतं. अरे या सिनेमासाठी सुदैवाने तर नेमका त्यावेळीच जयंतचा आणि नितीनचा दोघांचाही मला फोन आला आणि मी गेलो नेहमीप्रमाणे वाचन ठेवलं होतं. आणि राहुलनं जेव्हा ती स्क्रिप्ट वाचली तेव्हा मला मुळात स्क्रिप्ट चांगली असली की खूप आनंद होतो. म्हणजे ज्याच्यामध्ये खरंच सब्जेक्ट मॅटर हिरो असतो
की उगाचच एक हिरो एक हिरोईन आणि अमुक तमुक 4 गाणी कारण नसताना अशी टाकण्यापेक्षा एकसंध बांधलेली जी असते आणि त्याच्यामध्ये कसं आहे की त्याच्यामधल्या प्रत्येक कॅरेक्टरला खूप महत्त्व आहे. असं नाही की हे उगाचच आहे आता एक ओळखीचं आहे म्हणून याला रोल दिला आहे असं नाही. प्रत्येक पात्राची गरज आहे त्या स्क्रिप्टमध्ये तो विषय पुढे नेण्यासाठी. तर गेमचं नावच आता कोणाचा नंबर असंच ठेवलेलं आहे मी, कारण सेटवरच्या काही सिक्रेट्स आहेत, सेटवरच्या लोकांचे काही प्रश्न आहेत, तर त्याबद्दल मला विचारायचंय. काही कोणी चिटिंग नाही करायची. नाही, अजिबातच नाही, अजिबातच नाही. गरजही नाहीये मला, गरजही नाहीये, कारण मला माहितीये की तुम्ही सगळे बिंदास आहात. त्यामुळे जे प्रश्न मी विचारीन त्याच्यात म्हणजे हेच की फॉर एक्झाम्पल कोण आज लवकर कोण लवकर उठतं, अशा काही प्रश्न तुम्ही सांगू शकता. तुम्हाला सगळ्यांनाच सगळ्यांच्या सिक्रेट्स आता माहिती आहेत, तर असेच काही प्रश्न आहेत थोडे इंटरेस्टिंग. इन्फॉर्मेशन मिळाली नाही, ती काढण्याचाच प्रयत्न चालू. तर सेटवर आता कोणाचा नंबर या गेमला आपण सुरुवात करतोय. सेटवर पंक्च्युअल कोण आहे आणि कोण लेट लतीफ आहे? बरेच असू शकतात, सांगा आता काय. किंवा मी जयंतला सांगते, जयंत बरोबर सांगते. नाही, या बाबतीत फारच म्हणजे कोणीही लेट लतीफ कधीच नव्हतं. तुझं वचक होता तेवढा. वजनाचा प्रश्नच नव्हता. त्यांना स्वतःलाच कॅरेक्टरचं एवढं टेन्शन होतं की बाकी काय करायची गरज नाही नाही पंक्च्युअल अशासाठी होते सगळेजणच, कारण आमचं हॉटेल खूप लांब होतं आणि गाड्या निघायच्या. ती गाडी सुटली तर परत जाता येणार नाही म्हणून लोक पंक्च्युअल होते. ओके, हे एक सिक्रेट कळलं आता. कॅरेक्टरची ओढ वगैरे सगळं नंतर येत आहे. हा बरं. मग आता आणि कोकण आहे, काय मासे असतात, काय नॉनव्हेजचं बरंच काय काय असतं, तर व्हेजिटेरियन कोण होते बाबा याच्यात? कोणी उरलं होतं का व्हेजिटेरियन? मी आहे व्हेज. नाही पण बाप्पानी मला एकदा रागवले होते की तू का खात नाहीस. म्हणजे मला आवडत नाही. ते मला आवडत नाही म्हणजे तू खाऊन पाहिलंस का? म्हणलं नाही. हा घे मासा, हा खा असं म्हणून माझ्या ताटात त्यांनी माशाचा तुकडा ठेवला. मी तो खाल्ला. मी सांगितलं बाप्पा आता मी खाल्लंय आणि आता मला नाही आवडत. व्हेजिटेरियन आहे. 1 महिना शूटिंग झाल्यावरती कोणीच व्हेजिटेरियन उरलं नाही आमच्या. नाही, आम्ही एकमेकांना इतकं खाल्लंय. आणि कोण खायला सर्वात छान बनवायचं तिकडे असं कोणी? मी मास्टर शेफ. म्हणजे हा रॅपिड फायर नसला तरी देखील सांगतो, एक दिवस मी आणि आरतीनी आपल्या सगळ्या युनिटसाठी सांगू शकतो 25 जणांसाठी आरतीनी सगळ्यांना चिकन आणि फिश, मला वाटतं फिश आणि वालाचं बिर्ड, मी टोमॅटोचं सार आणि असा सगळा स्वयंपाक आम्ही एके दिवशी संध्याकाळी. आम्हाला तेव्हा लवकर सोडलं होतं, मला वाटतं आम्हाला लवकर पाठव स्वयंपाक करायचा. असं करून. पुढचं गेट टुगेदर कधी आहे? मी पण येणार आहे. ती एक ब्रिलियंट आयडिया आहे. म्हणजे खवय्ये होते सगळे, त्यामुळे भरपूर मज्जा यायची. सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे माझ्यासाठी पहिल्यांदा होतं हे की दिवाळीच्या वेळेस मी काम करत होतो, शूटिंग करत होतो आणि पहिली दिवाळी होती माझ्यासाठी आणि बऱ्याच लोकांसाठी इथे युनिटमध्ये, जी घराबाहेर साजरी केली आम्ही. आणि लकीली आमचं एक कुटुंबच तिकडे निर्माण झालं त्या सेटवर तिथे सावंतवाडीत. आणि कोणीही कोणाला त्याची उणीव भासू द्या दिली की आपण घरापासून लांब आहोत दिवाळीत. आणि तेव्हा अंडे आणि आरतीने जाऊन जेवण बनवलं होतं. भारतीताईंनी फराळ मागवला होता मुंबईवरून. तिचं लवकर पॅकअप झालं होतं सगळ्यांच्या आधी, सो तिने मुंबईहून सगळ्यांसाठी फराळ पाठवला, कारण की तुम्ही दिवाळी शूट करताय. फराळ उठणं सगळंच होतं. खरंच तुम्ही सेटवरच एक दिवाळी साजरी केली, कुठली उणीव न जाणवता. खोत कुटुंब ऍक्च्युली आमचं ते निर्माण झालं होतं आणि आहे अजूनही. म्हणजे आहे, प्रश्नच नाही. तर कोकणात शूट ठेवलंच म्हणल्यावर कोकणाबद्दल कोणाचा खूप प्रचंड PhD आहे कोणाची कोकणावर, असे कोण आहेत त्याच्यात? आशिष. माझी म्हणजे PhD नाही, माझे सासर आहे. म्हणजे या गल्लीतून हे येतं वगैरे हे सगळं असं, किंवा हा यांचा वाडा वगैरे असं सगळं सांगू शकणार कोण आहे? झाली PhD. म्हणजे गण्याला जितकं माहिती होतं ना, कारण मी मुळातच रत्नागिरी दापोलीचं असल्यामुळे माझं लहानपणापासून म्हणजे माझी एक अटॅचमेंट आहे. अगदी गणपतीत तर म्हणजे मी 3-4 माका काय आहे ना, लहानपणापासून आता बाल्या डान्स करूची ना लय आवडा. तेव्हा मी गणपती त्यांना जाणून बुजून जात आहे, सुट्टी काढून रजा नाही मिळाली ना तरी मी पळून जात आहे आणि नंतर येऊन त्यांना ऍप्लिकेशन देते. पण बाल्या डान्स जाऊन तिकडे करते. वा वा वा. आता सेटवर कसं असतं की कोण दानशूर आहे आणि कोण शेजारी आहे. शेजारी म्हणते असतं ना, साखर द्या, हे द्या, ते काहीही द्या, असं कोणतरी असतं की काहीतरी मागतच असतं कोणतरी. टूथपेस्टच नाहीये, शॅम्पू नाही, काहीतरी संपत असतं कोणाचं तरी. असं कोण होतं
आणि कोण दानशूर आहे? चल मी 4 आणलेत, घे. दानशूर आनंद दादा म्हणजे अभिनय असा तो देत याला दानशूरपणा नाही म्हणत, त्याला विचार काय व्हायचा. आणि विचारायचं आणि मला रिॲक्शन द्या रे, रिॲक्शन द्या. बरं, बाप्पा आणि याची जुगलबंदी बघायला सर्वात मजा यायची. कारण अंड्या काही बोलायला लागला तर बाप्पा हसायचा नाही, तर अंड्या त्याला म्हणायचा माझे जोक ठेचायलाच तुला इकडे बोलवलंय ना. खरं ना, तुमची ती जुगलबंदी होती. आम्ही इतके वर्ष एकमेकांबरोबर काम करतो आहोत. अर्थातच अशा अर्थाने म्हणशील ना दानशूर किंवा हे, तर एव्हरीबडी. आता मगाशी यांनी सांगितलं तसं की काय कारण होतं भारती मावशीला, तिथं मुंबईला तिकडनं गेली होती की तिचं पॅकअप झालं होतं, पण ह्या 15 दिवसांचा जो एक एकत्रपणाचा फील आहे त्याच्यातनं तुम्ही 25-26 जणांसाठी एक फराळ पाठवायचा. आणि मी याला दानशूर नाही म्हणणार, याला काय प्रेम. आणि ते सगळ्यांचं होतं, प्रश्नच नाही. आणि नो बडी एकही माणूस असा नव्हता की ज्याने काहीतरी आपण काय म्हणतो ना, कुचकेपणा म्हणा, कद्रूपणा म्हणा, किंवा खरंच अशी वेळच नाही आली ग. जसं मला सारखं वाटतं की 1000 वेळा आपण म्हणतो माझ्या खोलीत लोक यायचे म्हणजे, पण ती पण एक गंमतच होती ना, ऑफकोर्स की सगळेजण एकत्र येणार. आणि म्हणजे ना खूप डिस्कशन व्हायचं. हो, तो प्रश्न आहे. कोणाच्या रूम मध्ये सगळे जमतात आणि का ते सांगच आता. बरं, इतका असं ना गोड बाळासारखं पावडर बिवडर लावून बसायचा का हापसाठी मध्ये, किती गोड दिसायचं. वेगळे लोक बसतात ना असं. तुला जर वाटत असेल की त्या खोलीत तुम्ही यायची वाट पाहत मी पावडर लावून बसायचो, आम्ही आल्यानंतर लावली प्रॉब्लेम होता. नो इट वॉज एकतर काय होतं, मला स्वतःला पण खूप मजा येते सगळ्यांबरोबर गप्पा मारायला किंवा येते. आणि आमचं जिथे आत्ताच सांगितलं जसं की आमचं 25 किलोमीटरवर होतं ते ना, जिथे वाडा आपण करत होता. सो 6:30-7ला लाईट गेल्यानंतर पॅकअप झालं समजा की 7-7:30 पर्यंत लोक घरी यायचे, आंघोळी करून 8 वाजेपर्यंत, कारण 9-9:30 झोपायचोच. 10-10:30ला आता थोडं वाढ 11-11:30 पर्यंत तो प्रश्न नाहीच. मॅक्झिमम 1 वाजेपर्यंत जायचेच लोक. म्हणजे ते रात्रीचे किती पेग लोक दूध पितात त्याच्यावरती होतं. त्यामुळे जो जितकं दूध पिईल जास्त, त्यामुळे आणि दुधाचा सगळा स्टॉक माझ्याकडे तशा अर्थाने नाही. सर्वात शेवट 2 जण यायची आणि कारण ह्यांनी दुसऱ्या दिवशीचं जे टेन्शन ना दोघांच्या चेहऱ्यावर, 2 जण असे यायचे ना, झॉम्बी असल्यासारखे यायचे. इट वॉज फन की कधी भारती मावशी आली मग तिने माणिकबाईंची गाणी ऐकली, कधी आळेकर काका यायचे. आणि हा तशा अर्थाने इनरिचिंग अनुभव होता की संपदा उत्तम लिहिते. संपदाने तिचं बऱ्याच कमी लोकांना माहिती आहे, पण आदिनाथ उत्कृष्ट कविता करतो, उत्कृष्ट कविता करतो. आदिनाथचं वाचन उत्तम आहे. आणि तर अशा पद्धतीचं म्हणजे नुसताच टाइमपास असं नसून आळेकरांची गप्पा मारणं हा एक एनरिचिंग अनुभव आहे. दिलीप काकांचा त्यांच्या पुस्तकांच्या संदर्भातला विचार ऐकणं, खट्याळपणा असेल पण तो सुद्धा ऐकणं हा एक डेड फेस कळत नाही. ॲब्सोल्युटली. त्याच्यानंतर म्हणजे दिसताना खूप ॲग्रेसिव्ह वाटते भारती मावशी, पण ती फार प्रेमळ बाई आहे. म्हणजे फार प्रेमळ आहे. तिचं हेच ह्याच्यातच ते आहे. करेक्ट. फिल्ममध्ये पण कॅरेक्टर त्यांनी तसंच आहे, आत्याचं कॅरेक्टर आहे ते. किंवा सो इट वॉज व्हेरी इनरिचिंग. नंदिताचं म्हण किंवा हिचं म्हण, संपूर्ण सिनेमात आपण म्हणतो ना प्रत्येकाकडनं काहीतरी एक सुपर्ब काहीतरी मिळतं. एक अफलातून सीन आदितीने केलाय, आरतीने केलाय, अफलातून. आणि तो सीन झाल्यानंतर आम्ही सगळेजण असं बघत होतो की क्या बात आहे यार. त्या सीन बद्दल मला सांगायचं, कारण तो सीन ज्यावेळी सुरू होणार होता ती आली माझ्याजवळ, म्हटले राहुल लिहिलंस आता हे करायचं कसं, कारण ती कम्प्लिटली अननॅचरल गोष्ट आहे. आणि मी तिला म्हटलं मी जास्तीत जास्त यूट्यूबवर बघून तुला सांगू शकतो की कसं करायचं, पण ते बायकांचं मॅनिफेस्टेशन जे असतं आणि त्याचा जो उद्रेक, आणि ते तिने एवढ्या सहजतेने केलं. आणि म्हणजे आम्ही मॉनिटरवर बघत असताना असं मला असं झालेलं की इट्स अ मॅजिकल मोमेंट, की ते जेव्हा तेव्हा दिसतं आणि त्यावेळी तुम्हाला वाटतं की झालं. आणि त्या आजूबाजूला तो जो पेरिफेरल जेवढा परफॉर्मन्स आहे
तो एवढा नॅचरल होता सगळ्यांचा. म्हणजे ना काही गोष्टी माझं नेहमी मांडणं असं की मी जेवढे सिनेमे केलेत तर एखादा सिनेमा असतो ज्याच्यात हे सगळं जुळून येतं आणि थँक गॉड हा तो सिनेमा सांगच त्याबद्दल नव्हतं ना, भर उन्हात नाही काय झालं होतं, मी माझं आदल्या दिवशी पॅकअप झालं. नाही मी सिनेमाबद्दल काही नाही सांगत आहे, मी प्रोसेस सांगते सीनच्या आधीची. आदल्या दिवशी पॅकअप झाला, मी पोचले 5 वाजता मुंबईत आणि मी एअरपोर्ट बाहेर पडले आणि मी स्विच ऑन केला फोन आणि मला ताबडतोब धडधड मिस कॉल प्रोडक्शनचे की मॅम सॉरी जरा काहीतरी गडबड झाली आहे, उद्या तुमचा सीन आहे तर लगेच परत उलटं फ्लाईटने या. सो मग लगेच बुक केली, रात्रीची फ्लाईट मिळाली, मी पोचले, रात्री ट्रॅव्हल करून 4 वाजता पहाटे पोचले आणि 6:30चा कॉल टाईम होता आणि तो सीन करायचा होता. तो सगळ्यात म्हणजे त्या अख्ख्या एक्झॉस्टिंग सीन होता. सो मी अशी झॉम्बी स्टेटमध्ये राहुल जयला म्हटलं काय मला तसं काहीतरी गाईड करा कसं करायचंय. आय गेस ते म्हटलं ना मी जुळून येतो. आणि आदिनाथ तू सांग काय कसं होतं ते सगळं, जे असे काही वेगळे किस्से मी सांगतो ना. आता सिन्सिअरिटीचे खूप किस्से तुम्ही ऐकले ना. एक सिन्सिअरिटीचा किस्सा मी सांगतो यांचा. माझा क्लोज लावला होता आणि दिलीप काका झोपले आहेत, ते मेलेले असतात. त्याच्या नाकात कापूस होता. दिलीप प्रभावळकर द ओरिजिनल प्रँकस्टर आपल्या इंडस्ट्रीचा झोपले होते आणि ह्या बाजूला अंड्या होता बसलेला आणि मी इथे होतो आणि माझा शॉट लावला होता आणि मला माझा बाप मेला आहे आणि ती इंटेन्सिटी सगळं ते आणायचं होतं डोळ्यात. ह्यांचं काय चाललं होतं मध्ये शॉटच्या मध्ये सिन्सिअरिटी. दिलीप काकाच्या नाकात ऐक ना, दिलीप काकाच्या नाकात कापूस होता ना, ते असे उडवायचे मध्ये करून तो कापूस लांब जाऊन पडायचा. मग अंड्या बोलायचा नाही अजून लांब जाईल ते. हे त्यांचं चालू होतं. प्रभावळकर नाकातून कापूस उडवतायत आणि अंड्या त्यांना सांगतो की नाही अजून पुढे. त्यात सुद्धा ना आम्ही त्याला एकदा तरी बघ थांबा ना जरा, माझा इथे मी खूप कंट्रोल करायचा प्रयत्न करतोय. त्यात दिलीप काका मला उठायचंच नाहीये ना, झोपलेला असं नाही. किती लांब गेला म्हणलं बराच गेला, जरा बोट लावून दाखव मला. किती काय तुम्ही बरं. त्यांना जी कसं आहे त्यांना ओरडणारी एकच व्यक्ती सेटवर होती, ती म्हणजे भारती मावशी. तर धमाल आणि हे भांड्याचा पण सीन त्यातनंच सुचलाय का ते घडलं होतं नाही. पण हे सगळं खरोखरीच हे सगळी नाती ह्या सगळ्या गमती सगळेच जण प्रत्येकजण आपापल्या चित्रपटाविषयी म्हणतोच की फारच मस्त झालं आहे आणि हे झालं आहे ते झालं. शेवटी लोकच ठरवणार आहेत की हे जे सगळं आहे ते त्यांना आवडतं आहे किंवा नाही आवडतं आहे किंवा काय जे काही असेल ते. पण माझं म्हणणं हे आहे की आवडतं आहे किंवा नाही आवडतं आहे ह्यासाठी का होईना पण आपण चित्रपटगृहात आलं पाहिजे. नक्कीच. आणि ट्रेलरच पाहून मला तर असं की मी म्हटलं पण जयंतला अरे आज रिलीज कर. ट्रेलर वर्क झालाय आमचा ह्याची आम्हाला खात्री आहे, कारण त्याचं रिॲक्शन आम्हाला मिळाली. आणि मला वाटतं की आज प्रेक्षक ट्रेलर बघूनच ठरवतो की तो सिनेमा आपण चित्रपटगृहात जाऊन बघायचा की नाही. त्यामुळे पहिली पायरी आम्ही म्हणजे पहिला टप्पा आम्ही गाठलाय तो. सो नाउ लेट्स होप फॉर द बेस्ट. 5 तारखेला भेटूया चित्रपटगृहात. ॲब्सोल्युटली लेट्स होप फॉर द बेस्ट. खरंच त्यामुळे मला असं वाटतं की अतिशय छान सुंदर आणि तितक्याच मनमोकळ्या गप्पा आता तुम्ही माझ्याशी मारल्यात. त्यामुळे मलाही खूप छान वाटलं. मलाही या टीमचा भाग झाल्यासारखं वाटतंय जयंत, कारण तुझी टीमच एवढी सॉलिड आहे. ही पण जवळची आता. त्यामुळे खरंच खूप छान वाटतंय. लवकर 5 जानेवारी येऊ दे आणि खूप चित्रपट सुपरहिट होऊ दे यासाठी सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू.